ते गाडून आलेले तर इथून पोरगा जात होता. तर त्यांनी हॉर्न केल्यानंतर तो पोरगा सरकला तिने लगेच म्हणजे हुशारीने बोलून दाखवलं. तर ते पोरांनी पण त्याला बोललं. नंतर मी गेले आतमध्ये. मी बोलले की तुम्ही भांडण नको करू एकमेकांनी, जाऊन द्या. काय झालं असेल तर जाऊन द्या. त्यांना मी सांगितलं असं. तर ती पोरी म्हणाली काय डायरेक्ट, तुम्ही मला बोलला ना तर तुला मी आता दाखवेल. मी माझ्या पोरा लोकांना आणेल आणि तुला मारेल. तुला मी माझी हे करेल तुला. मी आता बघ तुला मी काय करणार करून. एवढं म्हणून मी तरी पण मी ते बाईला मी सांगितलं हात जोडून मी बोलली काय झालं असेल आपलंच माणसं आहे आपल्याच गावातले इथे काय करू नका जाऊन दे त्यांना मी असं सरळ सांगितलं तरी पण त्यांनी ऐकलं नाही असं काहीतरी. नंतर ती पोरी ती आणली पोरा लोकांना तिकडे पोरा लोकांना आणलं पोरा लोकांची भांडण झाली आणि आम्ही नुसतं बाई लोक तिकडे उभं होती. आम्ही कसं आतमध्ये जायचं सर. आणि माझं जे ससरा आहे ते आतमध्ये गेलं तिकडे ते एक पोरांना मारत होता. ते पुन्हा चाकू तरवार त्यांनी घेऊन आले सगळ्या लोकांनी चाकू तरवाला ते त्याला मार कोयता आणि तरवार सगळं घेऊन आले त्या लोकांनी मारायला ते पोरा लोकांनी. आता आम्ही ते माझं जेठ आहे ना ते गेलं आतमध्ये ते आतमध्ये गेलं ते सोडवायला गेला ते सोडवल्यानंतर त्यांनी काय केलं डायरेक्ट माझ्या जेटला त्यांनी लावून टाकलेलं इथे तरवानी लावून टाकलेलं त्यांनी तरवानी त्याला लावलेलं नंतर ते लोक नाही थांबतच नव्हतं बोलतं आम्हाला मर्डरच करायचं इथे त्यांचा मर्डर करून तेव्हाच आम्ही गप बसणार असं त्यांचं मान्य होतं. तर लागले इथे गळ्याच्या इथे लागले त्याला तोंडाच्या इथे आणि इथे काही इथे पण झालं मी अजून सरळ बघितलंय नाही दवाखान्यातून आणलं त्याला मी बघितलं मी रडायली म्हणून त्याला लगेच आतमध्ये घेतलं कोणा आपलं कोर्टाने मारलं त्याला तरवाला असतं ना यांची 6 जण त्या लोक होते माझ्याकडे फोटो पण आहे सर त्यांचा पोरांची नावं मला अजिबात नाही माहिती. कडू बोल वृत्तवाहिनी सत्याचा कडवट आवाज.